एकदम असे भूत दिसते तर म्हणते, कोणी म्हणते असे रात्रशान आवाज येतात म्हणते. आयला तिथे एक ऑलरेडी जोडपा आहे, ते म्हणायचे आमचंच काढायचे. तर हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या पहा मी कोठं आहो, एकदम वरीच्या वरी. हे वय आपल्या गावाचं धरण आणि त्या धरणाच्या डॅमवर मी उभा आहो. या बाजूला बघा ही एक मोठं समजा ऑफिस असल्यासारखं हे वय, आणि या बाजूला हे जे हे एक पेटी, हे एक पेटी, तिथं अशा पेट्या हे समजा त्यांचे दरवाजाचे सिस्टम होतं, म्हणजे ऑटोमॅटिक दरवाजे. आता तर समजा याच्यामध्ये जाऊन खाली जेव्हा समजा हे फुल होईल, समजा पाणी एकदम फुल होईल आणि पाणी सोडायचं असेल त्या बाजूला, तर इथंशी जाऊन ते सोडतात. हा हे होता पायऱ्या, इथं जायच्या आणि समजा गेट सोडायच्या. या पायऱ्यानं आपण असं आलो, त्या बाजूला तिथं उभी आहे आपली शाईन, आणि तिकडून पा एकदम दूरच्या दूर ते आहे सगळं धरण. आपलं गाव पहा एकदम त्या बाजूला आहे, तिथं गाव आहे आपलं. आणि हे एक हे पहा इथंशी नाव आहे आधारपूस प्रकल्प असं नाव आहे. आणि या बाजूला जे धरणाचं पाणी गेट सोडतील ते इकडं जाते. हे पहा हे होतं गेट. हे पहा खाली एकदम जे दिसते सिमेंटचा भाग, ते वय समजा एक गेट. असे एकूण गेट किती असतील बघा, 1 2 3 4 5 7 8 9 10 काहीतरी गेट आहे तशी. आणि जेव्हा समजा इकडलं पाणी ओव्हरफ्लो होईल किंवा फुल होईल, लिमिटच्या बाहेर होईल, तेव्हा हे गेट या मशीनमधून समजा ओपन करतील आणि इथून पाणी पार तिथपर्यंत जातील. मग जिकडे तिकडे जायचं तिकडे जातील. आता सध्या समजा अजून का पावसाळा तेवढा नाही भरपूर, त्याच्यामुळं पाणी अजून काय फुल झालं नाही. इकडलं पाणी समजा दूर तुम्हाला जे बेट दिसतात ना, ते बेट अजून उघडे हातात. जेव्हा फुल होईल तेव्हा एखाद्या बारी येऊ आपण आणि नंतर समजा आपला कंटिन्यू करू. समजा फुल झालेलं किंवा गेट सोडलेलं. तर हे जे छोटं दिसते तुम्हाला, हे अशी इकडं लाईन गेलेली, हे कॅनॉल, हे कॅनॉल आहे. आणि हे समजा गेट सोडतील तर हे पूर्ण हे जे आपण याला एक नदीचं पात्र म्हणू, हे असं पूर्ण भरते. भरल्यानंतर इथून जे नजारा दिसेल ते लयच भयंकर खतरनाक नजारा राहील. इथून तरी जवळपास 2 खंबे उंच एवढं अंतर असेल त्या खालच्या पाण्यापासून. आणि तुम्हाला आहे ना तिथंशी जाऊन दाखवतो, ते जे एक माणूस दिसायला ना तुम्हाला, ते जाळे टाकायला तिथंशी, ते मग मासोळ्या धरते तिथं. आणि इथं खाली जाऊन दाखवतो, तिथंशी जाऊन दाखवतो, इथंशी पाणी. आणि समजा इकडलं जर का पाण्याचं हे म्हणलं, समजा खोली किती असेल, इथल्या पाण्याची जर का खोली म्हणलं तर इथं जवळपास असे 3 4 खंबे उंच एवढी अशी याची खोली असेल. म्हणजे बा असं इतकं भयंकर खतरनाक पाणी दिसते नाही तशी. समजा असं व्हिडिओमध्ये तरी असं तेवढं क्लिअर दिसणार नाही, पण ॲक्च्युअल डोळ्यानं जेव्हा पाहसाल तर असं भीती वाटते, एकदम खूप भीती वाटते तशी. आणि मी आता आहे ना तुम्हाला गेट दाखवायला. हे बा इथून असं उतरायलो. हे उतरणं लिगल आहे इलिगल आहे काय माहीत नाही, पण उतरायला. हे पहा हे जे इथंशी या बाजूला पाहता तुम्ही, हे जे मोठा पत्रा दिसते ना इथून पार तिथपर्यंत, आणि हे वय समजा गेट. आणि या गेटला जे धरून आहे काय म्हणतात आपण त्याला, एक साखळी किंवा चेन, ते बघा तिथं आहे. ते जे 2 हाता ते होता चेन, समजा एक प्रकारचा वायर असल्यासारखं, ते या पाण्याला धरून राहते, म्हणजे फिट एकदम. आणि जेव्हा ते चेन ओढतील तेव्हा गेट चालू होतील. ही मशीन आहे जे ओपन करायची. ही मोठा रोप आहे ना, हे बांधून आहे त्याला असा, आणि नंतर ते ओपन होतील. एवढी मोठी सिस्टीम राहते. तशी पाणी जवळपास म्हणजे अंदाज लागू शकत नाही एवढं. आणि जेव्हा पूर वगैरे येते ना, तेव्हा आहे ना जे काही वाहून यायचं असेल, म्हणजे असं ढोरं जनावरं, कोणाच्या मोटरी, पाईप किंवा झाडं, खूप म्हणजे पुरामध्ये जेवढं काही वाहून आलं, माणसं सगळे ते सगळं आहे ना इथंशी पाण्यामध्ये येऊन बसते. त्याच्यामुळं रात्रशानं एवढी भीती वाटते, खूपच भीती वाटते इथंशी यायसाठी. आता मी आलो इथंशी,
आपल्या रस्त्यावर. हे बघा, हे रस्ता आहे धरणाचा, इथून पार तिथपर्यंत तिकडं आणि इकडं या बाजूला एवढा, आहे की नाही. आणि हे जे वरी दिसते तुम्हाला, हे वरी हे ते सिस्टम आहे. हे जे मी आता तुम्हाला दाखवली होती ना, ही चेन जी अशी लांब आहे ते इथून एवढी चेन आहे. ते जे बी दरवाजा गेट ओपन करायचं असेल हे सगळी मशीन आणि हे सिस्टीम. एकूण जर का गेट म्हणलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं काहीतरी आहे. आता आपल्याला आहे ना तिथं जायचं आहे, तिथे एकदम जवळच्या जवळ. आणि हे तिथंशी जायच्या पायऱ्या होत आहे. तर आता चाललो. हे इथंशी काळे मोठे पाईप होतं. याच्यामध्ये बहुतेक वायरिंग असेल आणि ते जनरेटर तिकडे दिसते ना, ते जनरेटर आहे. या 2 पाईपामध्ये वायरिंग आहे. इथून हे असं जाऊ वाटत नाही, काड्या करू वाटत नाही. तर जरा पाऊस पण याला ते तिकडं अंदरच्या अंदर काहीतरी सिस्टीम आहे तिकडं. आणि आपण सध्या जाऊ तिथंशी, डायरेक्ट जाऊ खाली गेल्यावर भेटतो तुम्हाला. आता मी तिथं होतो ना, आता डायरेक्ट इथंशी आलो. याच्यावर चालायचं. हे हे एकदम असं लोखंडाचं आहे. इथं तिकडं फायल्यावर अशी भीती वाटते, कारण की म्हणजे एकदम असं सुनसान आहे. इथं काहीच नाही, अजिबात काहीच नाही. या बाजूला हे जे आहे हे समजा कालवा, कॅनोल म्हणतो आपण याला. हे कॅनोल आहे. आता जराशी वरी जाऊन पाहू आपण काय दिसते ते. इथंशी लाईट लावून हात लय भारी, मोठेच्या मोठे. आणि जे मी तुम्हाला गेट म्हणलं होतं ना, जे तिथून दिसत नव्हता, इथून कसा दिसते. हे गेट ते एक पूर्ण पत्रा जे आहे ते आपण म्हणलं होतं ते पार तिथपर्यंत आहे खाली. समजा धरणाची खोली काही इथपर्यंतच नाही, अजून पलीकडे समजा जे खड्डा असेल तिथपर्यंत धरणाची खोली आहे. आणि हे जेव्हा समजा तिथे जरा तुम्हाला फवारा दिसतो ना, फवारा ते समजा थोडंफार म्हणजे काय पत्रा फिटलेला असू शकते, तिथून ते पाणी निघायला, आहे की नाही. तिथून बी आणि समजा इकून पण, म्हणजे जेव्हा फोर्स असते ना, जेव्हा म्हणजे हे गेट सोडलं जाते तेव्हा आहे ना, हे सगळं म्हणजे असं एवढं काहीच असं हे समजत नाही. तशी एवढं पाणी असते. आणि ते तिकडं तर काही हेच नाही, पार दूरपर्यंत लयच पाणीच पाणी राहते. ते माणूस तिथेशी जाळे टाकायला. हे एक गेट पूर्ण एवढं आहे. ते मग अशी त्याची सिस्टीम दाखवली ती. आणि हे एवढं गेट असे समजा गेट माहीत आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आता जवळपास गेट तिथले. आणि याच्यामध्ये छोट्या मासोळ्या पण आता. आणि वरी आभाळ पण पावसाचं झालं, काळे ढग आले, पाणी येऊ शकते कवा बी, आहे की नाही. एकदम तिथं तिथंशी आहे ना, कोणत्या तरी बादरानं नाव लिहिलं, काय माहिती आहे का, इट्स विरू, ITS VIRU, इट्स विरू असं एवढं मोठं नाव लिहिलं. विरू म्हणजे काय हे नाही माहीत मला, पण म्हणजे कोणतरी लिहिलेलं असेल, काहीतरी काम असेल त्याला, आहे की नाही. तर एवढं आहे. चला मग आता काय करावं. आता पाण्याचा कलर थोडा बदलल्यासारखा होता तिथेशी आहे ना, एकदम म्हणजे असं तांबडं पाणी दिसायला. या मोठ्या या डॅमच्या आणि आपल्या धरणाच्या अशा कहाण्या हातानं लयच भारी कहाण्या हाता. म्हणजे कोणी म्हणते एकदम असे भूतं दिसते, तर म्हणते कोणी म्हणते असे रात्रशानं आवाज येतात म्हणते, कोणी म्हणते असे पौर्णिमेच्या दिवशी डायरेक्ट म्हणजे अशा म्हणजे किंकाळी म्हणता तुम्ही, किंवा आम्ही समजा असं जोरात ओरडतात ना तसा आवाज येतात म्हणते. म्हणजे असं भरपूर काय ना काय हो आयला पडत होतं जराशी. इथं पायऱ्यानं चाललो ना सध्या, तर पाय घसरला होता. तर असा इतिहास आहे आपल्या या धरणाचा. मित्रांनो आता आहे ना एकदम भयंकर पाण्याची जरा सुरुवात झाली. हे बघा तुम्हाला या तळ्यामध्ये दिसणार नाही, पण डोळ्यानं साफ दिसायला की पाण्याची सुरुवात झाली. हे बघा माझ्या शर्टावर दिसायला का तुम्हाला नाही, तर जाऊ द्या तिकडं आता. तर मित्रांनो हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आपल्या या धरणाचा, आपल्या गावाजवळच्या धरणाचा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याकडे काय ड्रोन नाही, ड्रोन असतात तुम्हाला अजून चांगले शॉट दिले असते, दाखवले असते. तर भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.